एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिवाळीच्या तोंडावर वीज महागणार आहे। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार असल्याची माहिती आहे। महावितरणने इंधन समायोजन शुल्क लादले। दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय। ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली। तर घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर तडाखा बसेल। सणासुदीत खरेदी खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भारही जोडला गेलाय। 1 ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत। 1 जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते। मात्र लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली। मुंबईकरांना कळू दे, जी गेली 25 वर्ष आमच्या नावाने शंक करतात, आम्ही 25 वर्षात कुठलीच वाढ करू नाही दिली। जी वाढ असेल ते मॅनेज करून लोकांवर कर नाही घातला, लोकांना भुर्दंड नाही दिला, लोकांच्या खिशाला कमी हे पडेल याची काळजी घेतली। अजून सत्तेत बसलेत नाही तोपर्यंत सगळं सरकार आता या संदर्भात काही भूमिका घेण्याची मला वाटतं मानसिकता नाही। पण एक आहे की याचा विरोध या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे, हे इलेक्ट्रिक बिलची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे। आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतोय की तालुका स्तरावर या 90 पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करा आणि या सरकारचा निषेध करा, असं आवाहन सुद्धा मी माझ्या सर्वांना करतोय। आपण सर्वात जास्त होरपळले जातो आहोत ते वीज बिलावरती। गेल्या 2 वर्षामध्ये वीज बिल इतकं वाढलंय की आपल्या लक्षातही येत नाही। ज्या घराचं बिल 700-1000 रुपये येत होतं त्या घराचं बिल आता 5 आणि 6000 रुपये येते। पण एकत्रितरित्या जनता सुद्धा येत नाही। राजकीय पक्ष पुढाकार घेतला तरी जनतेला काही पडलेलं नाही। जनता आपल्या जातीपातीच्या राजकारणामध्ये, धर्माच्या राजकारणामध्ये खुश आहे, त्याच्यातच लढत राहते। त्यामुळे खिशातनं अधिकचा पैसा गेला तर काय झालं, हा प्रश्न आता जनता विचारायला लागले। हा जातोय पैसा, ठीक आहे, जाऊ द्या, पण हे सरकार तुम्हाला लुटतंय, सरकार तुम्हाला बर्बाद करतंय, हा सरकार तुमच्या खिशात पै आणि पैसा काढून घेतंय, हे या सर्वसामान्य जनतेच्या लक्षातच येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।